मम्मी एवढ्या भाज्या काय? आज जरा स्वस्त होत्या बाई म्हणून आणल्या. मम्मी पावभाजी कर की मग. होय करूया की ग. चला तर मग बनवूया मस्तपैकी पावभाजी. फ्रीजरला ठेवलेले मटार आधी बाहेर काढून घेते, म्हणजे ते थोडं बर्फानं कडक झालेलं असतं ते नॉर्मल होईल. इकडे मी पावभाजीला लागणाऱ्या सगळ्या भाज्या जास्त बारीक न कापता ओबडधोबड चिरून घेतल्यात. भाज्या शिजायला घालण्याआधी स्वच्छ धुवून घेऊया आणि मगच पावभाजी करायला सुरुवात करूया. ही पावभाजी मी माझ्या पद्धतीने करणार आहे. पावभाजीची चव अप्रतिम होते. तुम्ही नक्की करून बघा. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, फ्लावर, थोडा कोबी, वाटाणा आणि बटाटा असं सगळं एकत्र करून कुकरला शिजायला घालायचं आणि मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्या करून घेतल्या की मस्त एकजीव शिजतात. इकडे कुकरमध्ये सगळ्या भाज्या घालून शिजायला घातल्यात. वरून थोडं पाणी घातलंय आणि कुकरला झाकण लावून शिजायला ठेवलं. भाज्या शिजेपर्यंत फोडणीची तयारी करून घेते. कांदा, कोथिंबीर कापून घेतलाय आणि आलं लसूण पेस्ट करून घेतली. तुम्ही बघू शकता इकडे भाज्या पण छान शिजल्यात. सगळ्या भाज्या स्मॅश करायला मी एका परातीत ओतून घेतल्यात, म्हणजे पसरट भांड्यात छान स्मॅश करता येतात. स्मॅशरने असं सगळं एकजीव करून घेतलं. आता पटकन फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी कढईत तेल घालून घेऊया आणि तेल तापले की त्यात जिरे घातले. जिरे चांगले तडतडले की त्यात कांदा घालून छान परतून घ्यायचा. कांदा पटकन भाजावा म्हणून मी त्यात थोडं मीठ घातले. आता आलं लसूण पेस्ट घालून त्याचा कच्चापणा जाईपर्यंत छान भाजले. मग हळद, लाल तिखट घालून मस्त तेल सुटेपर्यंत भाजले. आता मसाल्याला छान तेल सुटले. त्यात स्मॅश केलेल्या सगळ्या भाज्या घालून घेऊयात आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि वरून पावभाजी मसाला घालायचा. अशी आहे माझी पावभाजी करण्याची पद्धत. दिसते ना मस्त हॉटेलसारखी पावभाजी. सुटले ना तोंडाला पाणी. वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त शिजायला ठेवायचं. आता इकडे पाव पण भाजून घेऊयात. एका पावाला थोडं तूप लावलं आणि छान भाजायला ठेवलं आणि दुसऱ्या पावाला पण थोडी पावभाजी लावून भाजायला ठेवले. माझ्याकडे बटर शिल्लक नसल्यामुळे मी सगळ्या पावानं तूपच लावून घेतलं. पाव पण मस्त भाजून झाल्यात. असं सजलं आहे पावभाजीचं ताट. दिसतंय ना भारी. ह्या पावभाजीचा आस्वाद आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून घेतला. माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा पावभाजी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली माझी पावभाजी करण्याची पद्धत.